नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेट कोटा 85% प्रवेश प्रक्रियेच्या काउन्सलिंगचं शेड्यूल म्हणजेच रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आलेलं आहे। त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं शेड्यूल त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ब्रोशर सुद्धा आलेला आहे। त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात अगोदर आपण वेळापत्रक कशा प्रकारे आहे ते पाहणार आहोत। त्याचबरोबर डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर राऊंड कशा प्रकारे होणार आहेत याची सुद्धा थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करतोय। सीईटी सेलचं 85% जी काही स्टेट कोटा काउन्सलिंग आहे, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची ही हक्काची काउन्सलिंग आहे। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस, जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेसचे, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, यातील 85% सीटसाठी स्टेट कोटा जी काउन्सलिंग आहे त्याच्या रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आलेलं आहे। सीईटी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी विद्यार्थी रजिस्ट्रेशनचं शेड्यूल पाहू शकतात। ॲडमिशन प्रोसेसवर टॅप केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल आणि आपल्यासाठीचा महत्त्वाचा जो सेक्शन आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवर तो आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस नीट UG। हा जो काही सेक्शन आहे सध्याच्या घडीला हा महत्त्वाचा सेक्शन आहे। या ठिकाणी सीईटी सेलनी ऑफिशियल रजिस्ट्रेशन शेड्यूल सुद्धा दिलेला आहे आणि इन्फॉर्मेशन ब्रोशर सुद्धा दिलेला आहे। विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सर्वात आधी आपण पाहूयात की सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन शेड्यूल कशा प्रकारे आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, त्याचबरोबर BAMS, BHMS, त्याचबरोबर BUMS, BPTH म्हणजे फिजिओथेरपी, त्याचबरोबर BOTH, BASLP, BP&O यासारख्या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या संपूर्ण विद्यार्थ्यांना आत्ताच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। संपूर्ण कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यात असतं, त्यामुळं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन जरी घ्यायचं असेल तरी रजिस्ट्रेशन मात्र सगळ्या कोर्सेसला एकच असतं। ऑल इंडिया कोट्याला जर आपण बघितलं तर MBBS, BDS साठी वेगळी वेबसाईट आहे आणि BAMS, BHMS, BUMS ऑल इंडिया कोट्यासाठीची वेगळी वेबसाईट आहे। परंतु महाराष्ट्र शासनाची एकच वेबसाईट आहे सीईटी सेल आणि संपूर्ण कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची स्टेट मेरिट लिस्ट त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर केली जाते। त्यामुळं तुम्ही यापैकी कोणत्याही कोर्सेसला जरी इंटरेस्टेड असाल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH आणि अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही कोर्सेसला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकच रजिस्ट्रेशन आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागतो। त्या फॉर्म संदर्भातलं शेड्यूल सीईटी सेलने आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे। जर आपण शेड्यूल बघितलं तर आपल्याला लक्षात येईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कधीपर्यंत करायचं आहे 17/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात। इथे एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी नोट करायची आहे, 23/8/2024 सायंकाळी 8 वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे। सायंकाळची 12 किंवा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नाही, या ठिकाणी त्यांनी 8 वाजेपर्यंतचाच वेळ दिलेला आहे। त्याचबरोबर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे 17/8/2024 ते 23/8/2024 पेमेंटसाठी रात्री 11:59 विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट जे आहेत 300 KB आत कलर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेले आहेत। कलर्ड स्कॅन, झेरॉक्स कॉपी नाही, कलर्ड स्कॅन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेलं आहे। त्यासाठी वेळ दिलेला आहे 17/8/2024 ते 23/8/2024 रात्री 11:59 सर्व्हर टाईमपर्यंत विद्यार्थी आपलं जे काय आहे डॉक्युमेंट्स अपलोड करून आपला फॉर्म कंप्लीट करू शकतात। अशा प्रकारचं रजिस्ट्रेशनची नोटीस आलेली आहे, तशा प्रकारचं शेड्यूल सुद्धा आलेलं आहे। एकच गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे की महाराष्ट्र हेल्थ सायन्स कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन असतं, वेगवेगळं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी नाही। रजिस्ट्रेशनच्या स्टेप सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर त्यांनी डॉक्युमेंट अपलोड संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची या ठिकाणी नोटीसमध्ये सूचना केलेली आहे की डॉक्युमेंट जे आहेत
ते 300 KB पेक्षा कमी असले पाहिजे. स्कॅन PDF स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी 300 KBच्या आत डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावे लागणार आहे. डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन जे आहे ते ऑनलाईनसुद्धा होत असतं CET सेलच्या वेबसाईटवर. मागच्या वर्षीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा CET सेलनी चालू केलेलं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये 300 KBच्या आत विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट डाउनलोड करायला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी डाउनलोड करून अपलोडसुद्धा करायचं आहे. आता इन्फॉर्मेशन ब्रोशरवर आपण जाऊयात. इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आहे ही टोटल माहिती पुस्तिका आहे. CET सेलची काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे चालणार आहे या संदर्भातली ही टोटल माहिती पुस्तिका CET सेलने आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन आहेत. विद्यार्थ्यांनी एकदा हे सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचायला हरकत नाही. नीट UG 2024 इन्फॉर्मेशन ब्रोशर त्यांनी दिलेला आहे. सगळ्या कोर्सेससाठी आहे. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BP&O म्हणजेच अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत त्यासाठीचं हे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तो कोणता आहे ते आपण पाहूयात. ते आहे डॉक्युमेंटच्या बाबतीत. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत त्याची लिस्टसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये CET सेलनी दिलेली आहे. पेज नंबर 5 वर तुम्ही ही लिस्ट पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट, तुम्हाला नॉर्मल जे विद्यार्थी आहेत त्यांना एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कॅटेगरी कास्टचे सर्टिफिकेट आहेत किंवा पॅरलल रिझर्वेशन घेऊ इच्छिणारे विद्यार्थी म्हणजे डिफेन्स, हिली, त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, त्याचबरोबर ऑर्फनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची डिटेल लिस्ट CET सेलनी आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्येच रजिस्ट्रेशन करायचं आहे. CET सेलचं रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रजिस्ट्रेशनचं पेमेंट जर तुमचं एकदा झालं तर तुमच्या फॉर्ममध्ये कसलीही दुरुस्ती करण्याची संधी CET सेल देत नाही. त्यामुळं फॉर्म रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट करण्याच्या अगोदर आपला फॉर्म विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचा आहे. मायनर मिस्टेक जरी झाली तर पुन्हा एकदा ग्रीव्हियन्स CET सेल देत नाही. मागच्या वर्षीचे अनुभव आहेत की पुन्हा एकदा CET आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये दुरुस्ती करण्याची संधी त्या ठिकाणी देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आपला फॉर्म 2 ते 3 वेळा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचा आहे. आपली माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. आता राऊंड कशा प्रकारे होणार आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात. येणाऱ्या काळामध्ये जसजसे राऊंड प्रक्रिया येतील त्याचे नियम आपण डिस्कस करणार आहोत. परंतु आता आपण थोडक्यात पाहूयात की राऊंड कशा प्रकारे होणार आहेत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे बुकलेट हवे असतील, कट ऑफचे बुकलेट हवे असतील तर ऑनलाईन कोर्समध्ये आम्ही ते अपलोड केलेले आहेत. अगदी 1400 रुपयामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही 1400 रुपयाचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी परचेस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बुकलेट पाहायला मिळतील कट ऑफचे, त्याचबरोबर वेगवेगळी माहितीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही अपडेट करत असतो. त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज आपण PDF स्वरूपात त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन 1400 रुपयाचा काउन्सिलिंग कोर्ससुद्धा जॉईन करू शकता. आता रजिस्ट्रेशन एकच जरी असलं म्हणजे CET सेलचं जे काही रजिस्ट्रेशन आहे संपूर्ण कोर्सेसला एकच जरी असलं, पुन्हा मात्र विद्यार्थ्यांची विभागणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. ग्रुप केलेले आहेत त्यांनी 3 म्हणजेच काउन्सिलिंगसाठी पुढील राऊंडचे जे चॉईस फिलिंग होतील त्यासाठी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी 3 ग्रुप केलेले आहेत. रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी एकत्रच करायचं आहे परंतु वेगवेगळ्या ग्रुपमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळी संधी दिली जाते. पहिला ग्रुप जो आहे ग्रुप A आहे त्याच्यामध्ये त्यांनी MBBS BDSचा समावेश केलेला आहे. दुसरा ग्रुप जो आहे याची चॉईस फिलिंग थोडीशी लेट सुरू होते. याच्यामध्ये आयुष कोर्सेस आहे, त्याच्यामध्ये BAMS, त्याचबरोबर BHMS, त्याचबरोबर BUMSचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रुप C जो आहे फिजिओथेरपीसह जे अन्य थेरपी कोर्सेस आहेत तर याचा ग्रुप C केलेला आहे. तर विद्यार्थी तिन्ही ग्रुपसाठी एकत्र रजिस्ट्रेशन करू शकतो. त्या ठिकाणी इलिजिबिलिटी ग्रुपसुद्धा आता फॉर्म भरत असताना दाखवत आहेत. तर इलिजिबल आपण सगळ्या ग्रुपला झालो तर विद्यार्थी सगळ्या ग्रुपची काउन्सिलिंग करू शकतो किंवा कुठल्याही एका ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर कुठल्याही ग्रुपमध्ये करू शकतो किंवा तिन्ही ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर तिन्ही ग्रुपमध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो. विशेषतः CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण बघितलं तर या ठिकाणी 4 राऊंडचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे राऊंड आणि त्याचे नियम जे आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. राऊंड 1 प्रत्येक ग्रुपसाठी हे 4 राऊंड होतील. राऊंड 2, राऊंड 3 आणि स्ट्रे वॅकन्सी जे आहेत ते सुद्धा होणार आहे. सगळे राऊंड जे आहेत
ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. सगळ्या सीट ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनेच भरल्या जाणार आहेत. कुठलीही सीट कॉलेजच्या लेवलवर भरली जाणार नाही. विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 6,000चं रजिस्ट्रेशन करून मॅनेजमेंटचे ऑप्शनसुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये भरू शकतो. परंतु सगळे राऊंड जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं CET सेलनी सांगितलेलं आहे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि स्ट्रे वॅकन्सी याचे जे काही नियम आहेत, एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर राऊंडचे नियम कशा प्रकारे आहेत, मागच्या वर्षीचेच नियम त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना फ्री एक्झिटचा सुद्धा पहिल्या राऊंडला ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे राऊंड 1ला विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली तर विद्यार्थ्यांपुढे 3 ऑप्शन येणार आहेत. फ्री एक्झिट, विद्यार्थी कॉलेज सोडू शकतो, ॲडमिशन घेऊ शकतो किंवा कॉलेजला होल्ड करून दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट किंवा अपग्रेडेशनसाठी जाऊ शकतो. त्याचबरोबर अपग्रेडेशन दुसऱ्या राऊंडला सुद्धा करायचं असेल तर विद्यार्थी तिसऱ्या राऊंडपर्यंत अपग्रेडेशन करू शकतो. हे जे काही नियम आहेत ते चॉईस फिलिंग सुरू झाल्यानंतर आपण डिटेल विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना PDF स्वरूपात माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.